नियम पहिला, चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चपला जोडे वापरावेत. नियम दुसरा, श्री गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. नियम तिसरा, पारायण लावले असताना कांदा लसूण पदार्थ वर्ज करावे. नियम चौथा, संध्याकाळी नित्यध्यान वाचावे. नियम पाचवा, रात्री झोपताना चटई सतरंजीवर झोपावे. गादी अथवा उशी घेऊ नये. परान्न करू नये. बाहेरील अन्न खाऊ नये. नियम 7, पारायण काळात कोणाच्याही घरी जाऊ नये. नियम 8, खोटे बोलू नये. कोणासही वाईट बोलू नये. निंदा करू नये. नियम 9, वाचनाला बसताना गोमूत्र शिंपून बसावे. पारायणाच्या कालावधीत अंत्यविधीत जाऊ नये. गुरुचरित्र वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे. 12 ते 12:30 दरम्यान वाचन करू नये, कारण हा काळ दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याचा काळ आहे. नियम 12, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये थोडा सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. नियम 13, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी पुरुषांनी दाढी वाढवू नये. दाढी केस कापूही नये. पारायणाच्या आधी सेव करून घ्यावं. उपवास करू नये. दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास खाण्यास हरकत नाही. पारायणात मध्येच उठू नये किंवा बोलू नये. वाचन हे एका लयीत शांत व स्पष्ट असावे. याहून अजून कोणते महत्त्वपूर्ण नियम असतील तर आपण नक्की कमेंट करा. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा. आपल्या दत्तगुरु परिवार इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.